बळीराजाचा हा जो कार्यक्रम घेण्याची संकल्पना आम्ही योजली होती, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा त्यावेळेचा काळ जो होता तो महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा काळ होता. महाराष्ट्रातला दुष्काळ आता पाण्याचा दुष्काळ आपण म्हणूया. पाण्यातला दुष्काळ जो आहे तो आता जवळजवळ संपल्यातली परिस्थिती आहे. नशिबाने आपल्याला साथ दिले म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण आपल्याला वरुण राजा जो आहे तो प्रसन्न झाला आहे आणि पाऊस आता बऱ्यापैकी महाराष्ट्रभरामध्ये झाला आहे. बऱ्यापैकी जरी झाला म्हणतो आपण, तरी खरीपाच्या दृष्टिकोनातून जो पाऊस त्या वेळेला व्हायला हवा काही ठिकाणी झाला नाही आणि त्यामुळे परिस्थिती काही ठिकाणी चिंताजनक अजूनही आहे. हे सगळं होत असताना आपल्याला माहिती आहे की अनेक प्रश्न येणाऱ्या काळामध्ये उद्भवणार आहेत. ज्यावेळेला आता सुगीचा हंगाम असणार आहे, दिवाळीच्या काळामध्ये पिकं बाहेर येतील सगळी खरीपाची, त्यावेळेला बरेच प्रश्न आवाजून आपल्या समोर सगळ्यांच्या उभे राहणार आहेत. मग ते प्रश्न जे आहेत ते केवळ सरकारचे नसणार आहेत, ते प्रश्न केवळ शेतकऱ्याचे नसणार आहेत, ते प्रश्न आपल्या सगळ्यांचे असणार आहेत. याची जाणीव व्हावी म्हणून हा जागर बळीराजाचा हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. आज दिवसभर या कार्यक्रमामधून आपण एक प्रकारचं विचारमंथन करणार आहोत. नेमकं काय झालं पाहिजे, कुठल्या दिशेने ही सगळी शेतीचं क्षेत्र जायला पाहिजे, कारण आपण आतापर्यंत अनेक प्रश्न शेतीतले जे आहेत ते अभ्यासून झालेले आहेत. हजारो लाखो अभ्यासक आपल्याकडे आहेत, संशोधक आपल्याकडे आहेत, तरी सुद्धा ही परिस्थिती का आहे, या परिस्थितीकडे नेमकं कशा पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे याचा एक दिवसभर मंथनाचा हा कार्यक्रम आज IBN लोकमतवरनं आपण करणार आहोत. आणि या कार्यक्रमातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आज आम्ही ऐकणार आहोत. आपण सगळा महाराष्ट्र, आपले सगळे जे प्रेक्षक आहेत IBN लोकमतमधले, हे सगळेजण ऐकणार आहेत या सगळ्या तज्ज्ञांकडनं. त्यांचं आत्तापर्यंतचं कुठलंही वेळेचं बंधन नसणार आहे. आपण या परिसंवादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिला विषय परिसंवादाचा जो आहे तो महाराष्ट्रात कृषी क्षेत्राची पीछेहाट का होती आहे या कार्यक्रमाला महेश सरांनी सुरुवात करावी. मी सगळी सूत्र महेश सरांकडे देतो. पहिला परिसंवाद आपला आजच्या कार्यक्रमाचा की महाराष्ट्रात कृषी क्षेत्राची पीछेहाट का होते. महेश सर, या विषयाची सुरुवात किंवा ओपनिंगसाठी विरोधी पक्ष नेत्यांनाच संधी देऊ इच्छितो, कारण सध्या ज्या पद्धतीने राधाकृष्ण विखे पाटील पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत, वेगवेगळ्या समस्यांना भिडण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे त्यांनी सत्ताधारी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि आता विरोधी पक्षनेते म्हणून ते शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधित विषयांवर बोलताना आपल्याला सातत्याने दिसत. राधाकृष्णजी, मी तुम्हाला पहिला प्रश्न याच संदर्भात विचारू इच्छितो की काय कारण आहे महाराष्ट्रात शेतीची इतकी पिछेहाट का व्हावी? मला आपल्या सर्वांना आणि विशेष करून IBNला धन्यवाद द्यायचे आहे की एक आपण जागर बळीराजाचा असं एक व्यासपीठ आपण उपलब्ध केलं आहे आणि या व्यासपीठावरून अशा या संपूर्ण विषयाची चर्चा होणार आहे की ज्याचा जो विषय आपण दिलेला आहे. परंतु कृषी क्षेत्राची या संबंधी पिछेहाट होते, मला वाटतं एक नकारात्मक दृष्टिकोन पाहण्याची आवश्यकता नाही आहे. 3-4 वर्षाच्या दुष्काळाचा परिणाम म्हणून ठीक आहे की तो आज आपल्याला परिणाम दिसतोय, तो कोणत्या सरकारचा होता, कोणत्या सरकारी धोरणाचा होता, त्यापेक्षा आज राज्याच्या विविध क्षेत्रामध्ये झालेली जी प्रगती आहे, फलोत्पादन असेल, दूध उत्पादनात असेल, तर ठीक आहे साखर उत्पादन अनेक वर्षापासून सुरू आहे, किंवा मग जिरायत भागाची जी पिकं आहेत, विशेष करून कापूस, सोयाबीन, अन्य पिकांचा त्या निसर्गातून होणारा परिणाम, पाऊस नव्हताच गेले 4 वर्ष, त्याचा झालेला परिणाम, असे अनेक मी म्हटल्याप्रमाणे फॅक्टर्स आहेत. परंतु एकूण मला वाटतं नैराश्याच्याच भूमिकेतून राज्याच्या शेती क्षेत्राकडे पाहण्याची आवश्यकता नाही आहे. अतिशय उत्तम काम आमच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. म्हणजे मी तर नेहमी सांगत आलेलो आहे, मंत्री असताना सुद्धा मी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांपुढे भाषण करताना हेच म्हटलं होतं की आपल्या राज्यातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ कोण आहे तो शेतकरी आहे. त्यामुळं परिस्थितीच्या विरोधात असलेल्या परिस्थितीवर मात करत आपल्या स्वतःच्या कौशल्यावर, कर्तृत्वावर तो आपल्या शेतीचे पुढे करत असतो, शेतीमध्ये नवीन नवीन संशोधन तो करत असतो. आणि त्यामुळे निश्चितच मला वाटतं की एक सकारात्मक बाजू सुद्धा त्याला आहे. आणि म्हणून मला वाटतं की केवळ एक राजकीय भूमिका मांडायची, आपण बोलू शकतो पुष्कळ, म्हणजे मागच्या सरकारमध्ये काय मी केलं किंवा या सरकार सध्या काय करतंय, आणि अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पण मला असं वाटतं की आपलं हे फोरम आहे, याच्यातून आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की ही पिछेहाट जी होते किंवा आपलं जे अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये, पण दुसरी बाजू त्याच्यामध्ये आहे की अनेक क्षेत्रात अनेक कृषी क्षेत्रामध्ये अनेक भागातून शेतकऱ्यांनी घेतलेला पुढाकार, याचा कसा आपल्याला योग्य मेळ घालता येईल की ज्याच्यामुळे ह्या असाधारण परिस्थिती जी आज काही निसर्गामुळे निर्माण झालेली आहे त्याच्यावर आपल्याला मात करताना कोणते पर्याय आपल्यासमोर आहेत,
त्या संबंधीचा विचार अशा व्यासपीठावर होण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. निश्चितच आपण जो मुद्दा मांडलेला आहे की सकारात्मकपणे या सगळ्या विषयाकडे बघण्याची गरज आहे. आम्ही सकारात्मकपणे या विषयाकडे बघतो म्हणून कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, ज्यांनी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी गेल्या 1.5 महिना आम्ही सातत्याने आमच्या IBN लोकमत चॅनलवरून दाखवल्या, लोकांकडून त्याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवला गेला की जेणेकरून नवी पिढी सुद्धा शेतकऱ्यांची शेतीत उतरली पाहिजे आणि त्यांच्या ज्या जाणीवा आहेत, त्यांचा जो अभ्यास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा. ज्या आदर्श शेतकऱ्यांचा त्यांनी जे प्रयोग केलेले आहेत ते आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. परंतु आपण जे म्हणालात की पिछेहाट झालेली आहे, पण त्याच्या जोडीला अनेक सकारात्मक बदल शेतीत आणि शेतीशी संबंधित समाजामध्ये घडत आहेत. परंतु सगळ्यात मोठा नकारात्मक बदल 9 ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये घडताना दिसतोय. शेतीशी संबंधित असलेल्या समाजातली लोक इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामधून रस्त्यावर येताना आपल्याला दिसत आहेत. जर पिछेहाट झाली नसती तर हा समाज रस्त्यावर आला असता का? शिवतारेजी, आपण काय सांगाल? ही शेती व्यवसायाची पिछेहाट, मी असं म्हणेल की उत्पन्नाशी निगडीत जर आपण त्याचा विचार केला तर ही पिछेहाट नसून आपण खूप पुढे गेलेलो आहोत. म्हणजे एकेकाळी 1950-60च्या दरम्यान आपण सेल्फ सफिशियंट सुद्धा नव्हतो. जेवढं आपल्याला खाण्यासाठी आवश्यक असणारं उत्पन्न आहे ते देखील नव्हतं आणि आज आपण सरप्लस आहोत. त्यामुळे प्रगती शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात केली. कमीत कमी पाण्यामध्ये वेगवेगळी पिकं घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न कशी घ्यायची, सातत्य कसं टिकवायचं, जरी त्याच्यात तोटा जरी आला तरी त्याच उमेदीने पुन्हा त्याच पिकाकडे परत जायचं, असं कुठचंही चिकाटी आणि सातत्य कुठच्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसत नाही. ते शेतकऱ्यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून आत्ता सध्याचा जी काय अडचण मला दिसते ती ही आहे की एक्सेस उत्पन्न आणि त्याला आवश्यक असणारी बाजारपेठ यासाठी आवश्यक असणारे जे काही मोठे धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार, राज्य सरकार याच्या माध्यमातून गेले 50-60 वर्षात जशा पद्धतीने घ्यायला हवे होते त्याच्यामध्ये कुठेतरी गफलती थोड्याशा दिसतात असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आता साधं उदाहरण मी आपल्याला देतो. लातूरचं मी थोडीशी माहिती घेतली. डाळींचे भाव खूप कडाडले, तूर डाळीला खूप चांगला भाव मिळेल म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये 70,000 हेक्टरवर तूर डाळीची लागवड होती गेल्या वर्षी. यावर्षी चांगला भाव मिळेल म्हणून साधारणतः 1,10,000 हेक्टरवरची पेरणी झालेली आहे. आता हे होत असताना रेट जवळजवळ 14,000 पर्यंत वगैरे जो गेला होता. शेतकऱ्यांना अपेक्षित होतं की आता चांगला रेट आपल्याला मिळणार आहे, लागवड मोठ्या प्रमाणात झाली. पण ॲट द सेम टाइम मग महागाई खूप वाढते म्हणून इम्पोर्ट झालं 6,000 रुपयाच्या. म्हणजे काय होणार आहे, हा इम्पोर्टचा एवढा मोठ्या प्रमाणात माल आला की जेव्हा आमची डाळ जेव्हा बाजारात शेतकऱ्यांची येईल त्यावेळेस तो भाव त्यांना तेवढा मिळणार नाही. तेलांच्या बाबतीतलं आपण जर पाहिलं तर तसंच आहे की काही तेल, करडई तेल वगैरे आम्हाला एक्सपोर्टला परमिशनच नाही आहे. पण ॲट द सेम टाइम 1 ते 1,10,000 टन्स एवढं पाम ऑइल इम्पोर्ट केलं जाते. म्हणजे आम्हाला इथे जे काही आमचं उत्पन्न आहे त्याला भाव मिळत नाही. आणि महागाई बॅलन्स दोन्ही बाजूला सरकारला पाहावंच लागते. एका बाजूला सर्वसामान्य जनतेला महागाई वाढू नये यासाठी काही कंट्रोल असावा लागतो, बट ॲट द सेम टाइम तो बॅलन्स जो साधला पाहिजे. म्हणजे आता आपण पाहिलं असेल की एखाद्या वर्षी कांद्याला खूप जोरदार चांगला भाव मिळतो आणि गावागावातून सुबत्ता दिसते आणि पुढच्या 3 वर्षामध्ये मग 5 पैसे 1 किलो अशा प्रकारचा जो इम्बॅलन्स आहे, या सर्व इम्बॅलन्सला व्यवस्थितरित्या कंट्रोल करण्यासाठीचं जे मेकॅनिझम आहे, जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था जेव्हा केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यमातून परफेक्ट अंमलात येईल की जर असं झालं, सरप्लस झालं तर काय करायला हवं, डिफिशिएट झालं तर काय करायला हवं, याच्यासाठी म्हणजे जेव्हा अगदीच डिफिशिएट होता, जर पाऊसच पडला नाही गेले 4 वर्ष, काय आम्हाला पर्याय होता, आम्हाला इम्पोर्ट करावंच लागलं असतं. पण मग अशी धोरणं की जर अशा प्रकारे जेव्हा डिफिशिएट असेल उत्पन्नाचं त्यावेळेस इम्पोर्ट करून म्हणा, जनतेमध्ये बॅलन्स सुद्धा ठेवला पाहिजे, महागाई सुद्धा वाढली नाही पाहिजे, ॲट द सेम टाइम जेवढं उत्पन्न झालेलं आहे त्यालाही रेट मिळाला पाहिजे. अशा प्रकारची एक विचारपूर्वक तज्ज्ञांच्या माध्यमातून धोरणं आखणं ही खूप महत्त्वाची आहेत. म्हणजे एक्सपोर्ट्सवर आता
कधी तुम्ही मिनिमम एक्सपोर्ट प्राइस 700 ठेवली, कधी 500 ठेवली, नंतर मग काहीच होत नाही, मग 0 ठेवली. जेव्हा आपला बाहेर काहीच येत नाही त्यावेळेस 0 केली. ठीक आहे की भारतीय बाजारपेठेत सुद्धा या अत्यावश्यक वस्तूंच्या किमती कंट्रोलमध्ये राहिल्या पाहिजेत. हा बॅलन्स ठेवत असताना शेतकरी सुद्धा मेला नाही पाहिजे. याचा जर ताळमेळ आपण जर घातला की त्याला मिनिमम उत्पन्नाचा जो खर्च आहे तो खर्च मिनिमम कसा मिळेल या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न झाले पाहिजेत. मला आय डोंट अंडरस्टँड, म्हणजे मला कळत नाही की गेले 50-60 वर्षात मी नेहमीचा हा माझा प्रश्न आहे. विखे पाटील साहेब तर कृषी मंत्री होते स्वतः. हा बॅलन्स आणि हे मेकॅनिझम तयार करण्यात आपण अयशस्वी का ठरलो आहे हेच कळत नाही. कधी कधी काही गोष्टी मला हा प्रश्न जास्त भेडसावत असेल कारण तुम्ही यशस्वी उद्योजक आहात. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार काय असतो हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्यातल्या उद्योजकाला तर हे जास्त खटकत असेल की शेतकऱ्याच्या शेतमालाला का भाव मिळेल. आणि पुन्हा माझं एक स्पष्ट मत आहे, आम्ही सर्व गोष्टीमध्ये इंडस्ट्रीचे दर्जे दिले आणि त्याच्यावर आपण पाहिलं असेल की आता कुठच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे गेल्या वर्षीची आकडेवारी जी मला माहिती आहे 35 की 36 कॉर्पोरेट हाऊसेसचा NPI आहे 70,000 कोटी, 70,000 करोड्स, जे अर्थव्यवस्थेतून फक्त 35 कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून गायब झाले म्हणा, अडकले म्हणा, जे काय असेल ते. मग जर असंच असेल तर मग भले हरकत नाही, अनसिक्युअर्ड थोडंसं मार्केट आहे शेतीचं, परंतु अनलेस अँड अंटिल जोपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक सरकारच्या आणि इतर माध्यमातून होत नाही तोपर्यंत हे होणार बाजारपेठ आणि एकूणच सगळ्या शेतीमालाच्या भावासंदर्भात जे निर्णय होतात त्याविषयी त्यांच्या मनात अनेक आंदोलनं असू शकतील कारण ते स्वतः शेतकरी नेते म्हणून कार्यरत राहिलेले आहेत आणि आता मंत्री म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसे बघता सदाभाऊ? या ठिकाणी मी पहिल्यांदा आयबन लोकमतचं अभिनंदन करतो की जागर बळीराजाचा. खरं बघितलं तर हा सगळा गोंधळ आमचा गावगाड्यातच होता बंदिस्त आणि त्याला एक चांगलं व्यासपीठ आपण शेतकऱ्याच्या गोंधळाला मिळवून दिलं. मी जागर बळीराजाचं हे ज्यावेळी वाचलं त्यावेळी माझ्या मनामध्ये येऊन गेलं की आक्रोश बळीराजाचा असं दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण खरं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये म्हटलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. मग अशी 9 ऑगस्टचा तुम्ही उल्लेख केला सर जाता जाता. तर आता उत्तम चाकरी राहिली नाही, कनिष्ठ चाकरी राहिली नाही तर ती उत्तम चाकरी झाली. याच्या मागचं कारण काय असावं याचा मात्र शोध आम्ही आतापर्यंत घेतला नाही. की पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतंय की नोकरीला कॉल आला तरी घरच्या मुलाला शेतकरी पाठवत नव्हता की दुसऱ्याची चाकरी करायला बाबा तुला जायचं नाही. परंतु आता उलट झालं की कनिष्ठ चाकरीच्या ऐवजी उत्तम चाकरी झालेली आहे आणि उत्तम शेतीच्या ऐवजी कनिष्ठ शेती झालेली आहे. मला या निमित्ताने एक नामदेव महाराजांचा अभंग आठवला, वळचणीचं पाणी आड्याला गेलं. मी म्हणायचं कसं काय वळचणीचं पाणी आड्याला जाईल, पण आज जर बघितलं तर अगदी नम्रपणानं म्हणावं लागेल आमच्या सगळ्या धोरणकर्त्यांनी वळचणीचं पाणी दाबीत दाबीत आड्याला नेलं आणि नामदेवाला सांगितलं आम्ही तुझं खरं करून दाखवलं. जिथं गुणाकार होतो, एका दाण्याचे 1000 दाणे होतात, तो शेतकरी आत्महत्या करू कसा शकतो? जर मी बँकेमध्ये पैसे ठेवले आणि त्याच्यामध्ये जर घट व्हायला लागली तर पैसे ठेवीदार आत्महत्या करेल. कारण बाबा 100 रुपये ठेवलं, वर्षाने गेलो 50च मिळालं. तिथं तो का ठेवत असतो तर तिथं 100चं त्याला 2 रुपये जादा मिळतील, 3 मिळतील. पण इथं मात्र किलोनं पेरलं तर 100 किलो निघतंय. म्हणजे 1000 पटीनं जर इथं गुणाकार होत असेल तर तो शेतकरी आत्महत्या का करतोय याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेतीमालाला खऱ्या अर्थानं भाव दिला नाही, उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला नाही. संकटाच्या काळामध्ये त्याला ज्या पद्धतीनं शाश्वती द्यायला पाहिजे होती की तू कितीही उत्पादन कर. मला तर असं वाटतं की बऱ्याच वेळा अधिक उत्पादन झालं म्हणून भाव पडले आपण सगळे म्हणत असतो. अरे ज्यादा पिकलं, जर घरात ज्यादा पैसा अडका आला तर घर आनंदानं नाचायला पाहिजे.
इथं जर खळं भरलं असेल तर आम्ही नाचायला पाहिजे की बाबा आम्ही खळं भरलेलं आहे, म्हणजे अधिक उत्पादन झाल्यामुळं आम्हाला आनंद व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी आम्हाला संकट आमच्या चेहऱ्यावरती निर्माण होत आहे. याचं कारण शेतीकडं आम्ही फारसं ज्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे होतं त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत बघितलं नाही. आणि शेतकरी म्हणजे कोणतरी एक गुलाम आहे अशा पद्धतीनं आम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि मग आम्ही त्याला कुठं शेळ्या वाटा, त्याला कुठं म्हैशी वाटा, कुठं त्याला अजून कोंबड्या वाटा, डुकरं द्या, म्हणजे अगदी शेतकऱ्याला डुकरं पाळण्यापर्यंत सुद्धा आमची मजल गेली. म्हणजे एवढ्या खालीपर्यंत त्याला आणला, याची काही त्याला गरज नव्हती. खऱ्या अर्थानं त्याला आत्मविश्वास द्यायला पाहिजे होता की तुझं खळ्यावर तुझ्या कितीही रास उभा राहून दे, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, आम्ही तुला बाजारपेठ मिळवून देऊ, आम्ही तुझा भाव पाडणार नाही. अशा पद्धतीचं धोरणं आम्ही शेतीमध्ये राबवायला पाहिजे होती, ती राबवली नाही. आणि म्हणून आज शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा शेतीमध्ये राहायला तयार नाही. कारण बेशागरीसाठी त्याला बापाच्या उताराची 12% मार्क आवश्यक आहेत त्याला ॲग्रीला जायचं असेल तर. पण बेशागरी झाल्यानंतर, एमएससी ॲग्री झाल्यानंतर तो बापाच्या बांधावर यायला तयार होत नाही, तो ग्रामसेवक होईल पण इकडे यायला तयार होत नाही. आणि म्हणून मी अगदी आमच्या तज्ज्ञ मंडळींना मी दोष देणार नाही, पण आमचा शेतकऱ्याचाही पोरगा शिकला आणि बेशागरी होऊन जर अधिकारी झाला तर तो परत येऊन बापाच्या बांधावर कशी पेरणी करावी त्याला सांगेल, पण तो स्वतः मात्र बापाची शेती करणार नाही. कारण त्यानं 18-20 दारिद्र्य बघितलेलं होतं. आणि याला जबाबदार सरकारची धोरणं आहेत, राज्यकर्त्यांची धोरणं याला जबाबदार आहे, हे स्पष्टपणानं कुठंतरी कबूल करावं लागेल. आणि ज्या चुका झाल्या त्या झाल्या. आपण भविष्य काळामध्ये जर शेतकऱ्याला सन्मानानं जगवायचं असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार हा कुठल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये मिळू शकणार नाही, मी आता त्यावर भाष्य करणार नाही, पण रोजगाराची मोठी क्षमता ही शेती क्षेत्रामध्ये आहे. आणि ते शेती क्षेत्र आपल्याला भविष्य काळामध्ये टिकवावं लागेल. आणि त्याच्याबद्दलची धोरणं सगळ्यांना आपण एका विचारानं बरोबर घेऊन आपल्याला राबवावी लागतील. आणि या राज्यामध्ये सुद्धा शेतकरी नवीन नवीन प्रयोग विखे पाटील साहेब म्हणत आहेत ते करत आहेत. कारण मी काय याबद्दल निराश नाही, कारण शेतकरी माझा हा सातत्यानं हरत आहे, पण हरला तरी तो निराश झालेला नाही. एक वर्षी त्याला निसर्गानं हरवला असेल, एखाद्या वर्षी त्याला आसमानी सुलतानी संकट आलं असेल, पण तरीही तो लढत आहे. आणि निश्चितपणानं नवनवं प्रयोग सुद्धा आता शेतीमध्ये तरुण पिढी करायला लागलेले आहे. आशादायक चित्र शेतीमध्ये आहे. फक्त सरकारनं धोरण आणि सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला एक आत्मविश्वास देण्याची अत्यंत गरज आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहोत. इथं प्रयत्न करणारी आपल्यासह सगळी मंडळी उपस्थित आहेत. धन्यवाद. सदाभाऊ, आपण जे म्हणालात की शेतीमध्ये रोजगार देण्याची क्षमता आहे, निश्चितच 2001 मध्ये महाराष्ट्रात जेवढे शेतकरी होते त्यापेक्षा 7 लाख शेतकरी 2011 मध्ये वाढलेले जनगणनेमध्ये दिसलेत. महाराष्ट्रात जेवढे शेतमजूर होते त्यापेक्षा 28 लाख शेतमजूर शेतीमध्ये वाढलेले 2011च्या जनगणनेमध्ये दिसत आहेत. म्हणजे आकडेवारीनुसार जर बघितलं तर निश्चितच शेतीमध्ये रोजगार देण्याची क्षमता आहे. पण त्याच्या जोडीला शेतीची जी उत्पादन क्षमता आहे ती उत्पादन क्षमता वाढल्यानंतर मालाला अधिक चांगला भाव मिळाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जेव्हा मी एखाद्या दुकानात वस्तू घ्यायला जातो त्याच्यावर मॅक्झिमम रिटेल प्राइस लिहिलेले असतं आणि शेतकऱ्यासाठी मात्र किमान भावाची हमी दिली जाते. तर हा काय गौड बंगाल आहे हे सगळं कळायला पाहिजे. विजय जावंदिया जी इथे आहेत शेतकरी संघटनेचे नेते, ते जरा याच्यावर अधिक चांगला प्रकाश टाकतील असं. मी सुद्धा सगळ्यांप्रमाणे IBN लोकमतचं ऋण व्यक्त करतो. कारण शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत योग्य वेळी आपण हा लोकांसमोर आणलेला आहे. आणि आत्ता पूर्वी तिघांनी जे बोललेत त्याचंही स्वागत करतो. आणि मला असं वाटलं की हे सत्तेत राहिलेले, सत्तेत असणारे जर अशा पद्धतीने बोलतात आणि तरी शेतकऱ्यांवर अशी अवस्था काय येते, खरंच मला प्रश्न पडतो. तुम्ही जे म्हणालात आत्महत्याचा तुम्ही आकडा सांगितला, 30 जून 2006ला डॉक्टर मनमोहन सिंग माझ्या गावात आले होते आणि एक तास आमच्यासोबत होते. तेव्हा मी मनमोहन सिंगांना म्हटलं की आत्महत्येची चर्चा होते, पण जे शेतकरी आत्महत्या करत नाहीत ते काय चांगलं जीवन जगतात आहेत का म्हटलं. मी त्यांना म्हटलं प्लीज बेअर विथ मी, दे आर लिव्हिंग जस्ट बिकॉज दे आर नॉट डाईंग. ते मरत नाही म्हणून जगतात आहे. कारण जगायला काही जास्त लागत नाही हो. मुठभर तांदूळ मिळाला, चिमूटभर मीठ मिळालं तर माणूस जगू शकतो आणि पुढची पिढी पैदा करू शकतो. पण याला जीवन म्हणतात का? आता सदाभाऊ चांगलं म्हणालेत ना, उत्तम शेतीची कनिष्ठ शेती झाली. का झाली?
मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की 97 नंतर ज्या देशात आत्महत्या का, सगळ्यात पहिले आत्महत्या झाल्या कापूस उत्पादकांच्या आंध्र प्रदेशमध्ये, मास सुइसाइड्स का झाल्यात? तेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते, चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते आंध्राचे. का झाल्या आत्महत्या? मला अंडरलाईन करायचं आहे, पक्ष कोणताही असो, प्रधानमंत्री कोणताही असो, शेतकरी विरोधी धोरण हे सुरूच राहतं. हे पहिलं आम्ही केव्हा मान्य करणार? का झाल्या होत्या आत्महत्या? जगात कापसाचे भाव पडले आणि तो कापूस आयात झाला या देशात. 97 ते 2003 110 लक्ष कापसाच्या गाठी या देशामध्ये आयात झाल्या, जो इंग्रज आपल्या देशामधला कापूस घेऊन मँचेस्टर लँकाशायरमध्ये भांडवल निर्मिती करत होता. कुठे लक्ष द्यायचं? आम्ही आयात कर वाढवून मागत राहिलो, काही नाही, फ्री मार्केटचं सपोर्ट कर, सदाभाऊ अन्यथा घेऊ नका. पण मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊन आम्ही शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, हे आम्ही केव्हा मान्य करणार? शेतकरी एकीकडे सुलतानीशी झटत असतो, त्याच्याशी सामना घेत असतो, तो असा तो आसमानीशी पण घेत असतो. आसमानीशी सामना म्हणजे हवामान बदलाने आता शेतकऱ्यावर जे परिणाम घडवलेले आहेत. आणि त्या आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे आहेत. मी त्यांना महाराष्ट्रातील शेतीवर हवामानामुळे काय परिणाम झालेले आहेत हा प्रश्न विचारतो. महाराष्ट्राच्या शेतीवर हवामानाचे प्रचंड परिणाम झालेले आहेत असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. 2003 मध्ये आणि 2004 मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आणि त्यावेळेला मी मान्सून मॉडेलची निर्मिती केली. हे मान्सून मॉडेल कसला पावसाचा अंदाज सांगतं? ज्या त्या स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज सांगतो. अशा प्रकारचं मान्सून मॉडेल IMD कडे नाही, IITM कडे नाही, कोणत्याही संस्थेकडे नाही. याचं आपण पेटेंट केलेलं आहे आणि मग त्याच्यानुसार स्थानिक स्वरूपाचा पावसाचा अंदाज देणारं हे मॉडेल असल्यामुळं हे दुष्काळ सांगू शकता. आधी जून जुलैमध्ये ड्राऊट येणार आहे, पहिलं आपण सांगत होतो IMDच्या आधी. 3 वर्ष तुम्ही सलग बघा, मी पहिल्यांदा सांगत होतो असं असं घडणार आहे. त्याला कारण असं, आपल्या मॉडेलमध्ये फक्त 5 पॅरामीटर आहेत: कमाल तापमान, किमान तापमान, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता. 2015 मध्ये पुन्हा 2015चं वर्ष अतिशय वाईट गेलं. त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की दुष्काळ पडल्यानंतर काय होतं. मराठवाड्याला पाणी ट्रेनने पुरवावं लागलं. ही परिस्थिती आमच्यावर ओढवली. भयानक परिस्थिती होती मराठवाड्याच्या सर्व शेतकऱ्यांची, लोकांची. जनावरांना पाणी कुठून देणार? प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठून देणार? शेतकऱ्यांचे, माझा बराच संपर्क महाराष्ट्र राज्यातल्या बहुतांशी शेतकऱ्यांशी आहे. टेलिफोनवरती आम्ही बऱ्याच वेळेला मला डायरेक्ट कॉल शेतकरी करतात. मी फ्री सेवा देतो गेली जवळजवळ 10 ते 15 वर्ष. त्याचं कारण असं आहे की मला काही पेन्शन मिळते. मी असा विचार करतो की महाराष्ट्र सरकार मला पेन्शन देतं, त्या पेन्शनचं मी काम केलं पाहिजे आणि त्या दिशेनं मी खरं काम करतो. राज्यमंत्री दिलीप कांबळेजींना विचारू इच्छितो की एकूणच आता जी चर्चा ज्या विषयाकडे चाललेली आहे की जो कोरडवाहू शेतकरी आहे, 82% कोरडवाहू शेतकरी आहे, ज्याच्या समस्या मोठ्या आहेत, तो अल्पभूधारक आहे. आणि जेव्हा आसमानी सुलतानीचा फटका बसतो तेव्हा तो सगळ्यात जास्त सफर होणारा जो आहे, आत्महत्या करणारा आहे, तो शेतकरी आहे. तर त्यासाठी मदत आणि पुनर्वसन हे जे खातं आहे, हे त्याला मदत देण्यामध्ये कमी पडलंय का? सर्वप्रथम तर IBN लोकमतच्या या जागर बळीराजाच्या या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो आणि अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून माननीय विखे पाटील साहेबांनी याची सुरुवात केलेली आहे. बाकीच्या सर्व वक्त्यांनी या ठिकाणी आपली आपली भूमिका मांडलेली आहे. मला असं वाटतं की जो मूळ मुद्दा आहे किंवा ज्याचा तुम्ही उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये शेतीचं क्षेत्र कमी होतंय का, तर तसं होत नाहीये. किंवा पिछाट होते का, तर तसंही नाहीये. कारण अतिशय चिकाटीने या राज्यातल्या शेतकरी बंधूंनी शेतीवर आपली निष्ठा ठेवून शेतीत राबून या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेला जगवलेला आहे. 2 मुद्दे महत्वाचे आहेत की जागतिक हवामान असेल
किंवा जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की त्या त्या पट्ट्यातल्या हवामानाचा अंदाज देण्याची आज गरज आहे आणि म्हणून शासनाने आता त्याच्यावर विचार करून आता निर्णय आम्ही करतो आहोत की जिल्हावार तालुकावार हवामानाचा अंदाज देणारं कायमस्वरूपी केंद्र त्या त्या तालुक्यामध्ये असेल, जेणेकरून फार मोठी स्वागतार्ह जेणेकरून नेमकं आता काय होणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पाऊस किती पडेल, मग मध्ये गॅप असेल का किंवा अतिवृष्टी होईल का हे सांगणार आणि ते किमान एक 4-8 दिवस अगोदर सांगणं अशा प्रकारची व्यवस्था आपण रचना शासनाच्या वतीने राबवण्याची सुरुवात या वर्षीपासून आपण करत आहोत. दुसरी गोष्ट घेतो, हे स्वयंचलित हवामान केंद्राची जी संकल्पना आहे ती अंतिमतः त्याला आम्ही म्हणजे ती पुढाकार घेऊन फक्त या सरकारवर काम चांगलं केलंय पण त्यांनी ती अंमलबजावणी पुढे, कारण बऱ्याच योजना आमच्या बदलल्या किमान ही योजना पुढे नेण्याचं काम केलंय. आपलं धन्यवाद कांबळे साहेब त्याबद्दल. ही स्वयंचलित हवामान केंद्राची खरं म्हणजे फार मोठं काम होतं. हे 2 वर्ष लागले कन्स्यू करायला. आयडिया ऑटोमॅटिक वेदर स्टेशनची होती कल्पना. नाही पण ते आता ते ट्रिगर पॉईंट काय करावं काय नाही आता ते तो चर्चेचा भाग आहे. पण इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतोच ना. टेक्नॉलॉजी येणं ती इम्प्लिमेंट करणं, या समर मान्सूनच्या कन्सेप्टवरती बेस करणं. डॉक्टर साबळे म्हटल्याप्रमाणे त्यांनी जे मॉडेल केलं हवामानाचं त्याच्यावर आधारित त्याच्यात तो कन्सेप्ट आणणं. पण गव्हर्नमेंट प्रोएक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये, हे महत्वाचं तुम्ही समजलं पाहिजे. सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन पुढे चाललेलं आहे, याचं आपण स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद विखे पाटील साहेब. सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, परंतु चांगलं जे आहे त्याची अंमलबजावणी करणं आज गरजेचं आहे. आणि सर्व वक्त्यांच्या बोलण्यातून आलं की ज्या बळीराजाने आपल्या सर्वांना जगवण्याची ज्याच्यात ताकद आहे तो आज का अडचणीत आहे, तर त्याच्यावर विचारमंथन करत असताना अतिशय सकारात्मक चर्चा या व्यासपीठावर होत आहे. आणि कुठल्याही प्रकारे राजकीय भाषण या ठिकाणी ना विखे पाटलांनी या भूमिका मांडली ना कुणीच. आज गरज आहे की त्या शेतकरी जो बळीराजा आहे त्याला सपोर्ट करण्याची. म्हणजे दिवसांदिवस असं म्हटलं जाते की बाबा शेतीतलं उत्पन्न वाढलं, म्हणजे मला ह्यांचा मुद्दा पटला की शेतीत उत्पन्न वाढलं की भाव खाली येत आहेत, तर असं होऊ नये. आणि म्हणून जी विमा योजना आहे त्यात काही त्रुटी राहिल्या असतील त्या दुरुस्ती करू, परंतु ह्या बळीराजाला आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. शेती करणारा समाज घरात राहीच नाही गेले रस्त्यावर येऊ लागलाय. जर समजा हे सगळे मला शाब्दिक शास्त्रीय भाषेमध्ये सांगता येत नाही, धोरणात्मक भाषेमध्ये देत नाही, पण माझं पोट हे धोरणाच्या पलीकडचं आहे ना. बुधू लोक जे रस्त्यावरून बस कुठं 10 लाख, कुठं 15 लाख, कुठं 20 लाख. मराठा मोर्चाच्या निमित्तानं गावातला शेती करणारा शेतमालक शेतमजूर दोघं रस्त्यावर येऊ लागलेत. शेतीतली प्रगती वेगळा विषय आहे आणि शेतकऱ्याची प्रगती वेगळा विषय आहे. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे शेतीमध्ये तुम्ही आता काय म्हणता शेडनेट आणसाल, त्याच्यामध्ये अजून काही आणसाल, ते नट्टाफट्टा करचाल तुम्ही, लिपस्टिक लावचाल, हेअरस्टाईल करचाल वगैरे, पण पोटात काहीच नाही. त्याच्यामुळे तो विषय अत्यंत गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. आणि मी स्टेजवरच्या सगळ्या लोकांना एक विनंती करणार आहे. आता आम्ही सख्खे भाऊ असं बोलला, तर तुम्ही येणे होताल तुम्ही आमचं ऐकून की काय गोड चाललंय बाबा, हे तर जागर आहे आणि एका आईच्या पोटात जन्मलेत का काय, एकाच पक्षात असं सगळं चाललंय. मी सगळ्यांच्या समोर एक प्रश्न उपस्थित करतो की इथं बोलायचं म्हणजे पक्ष वगैरे काही करायचं नाही. माझ्या अंगात म्हणजे शेतकरी येतं 40 वर्ष झाले ह्याच्यातच आहे. मी कुठेही जरी असलो तर माझ्या अंगात ते जे येणार ते बंदच होणे नाही. विखे पाटील साहेबांचं मी आभार मानतो. नॅशनल परमिट बरोबर आपला हाच धंदा, त्याला काय म्हणून तर येत आहे मी. हो ना, मग म्हणून तर मी येत आहे. इकडं नाहीये, इकडं हे नशिबवान आहेत बिचारे. आपण इकडंच आहे, इकडंच जाणार आहे आपण. तसं मला आपण का हो, एका बाजूला सोयाबीन शेतातलं बाजारात येते, त्याच काळामध्ये जर
5% इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला सोयाबीनचा बाजारातला भाव 70 रुपये जर कमी होत असेल तर आम्ही कोण्या तोंडाने लोक समोर जायचं? का बोलत नाही आपण ह्या गोष्टी? मी काय म्हणतो, कोणी असो, मी तर सदाभाऊला विनंती करणार आहे, आता तुम्ही शेतकरी नेते किती दिवस तेच राहणार, तुम्ही सरकार आहे, ऐकलं का? हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात आलं सिस्टीमचा दोष, मग मी असं म्हणत नाही की मोदी साहेबांनी केलं, मी म्हणत नाही की अर्थमंत्र्यांनी केलं, कोणतरी सिस्टीम केली असेल ना, मशिनरी केली असेल ना. जर ही मशिनरी अशा पद्धतीनं जर वागत असेल की माझ्या शेतातला सोयाबीन माझ्या घरात यायचं क्षण आणि 17% इम्पोर्ट ड्युटी 12% करणे आणि त्याच क्षणामध्ये बाजारामध्ये 70 रुपये भाव कमी होणे, ही गोष्ट एवढी भयानक आहे की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. साप निघून गेल्यानंतर धोपटत बसायचं काय उपयोग आहे? जमीन बदलण्यामध्ये काही मतलब नाही असं मला वाटतं. तुम्ही जे म्हणलात की विधान परिषदेवर विधान परिषदेवर जाऊन 1000 किलोमीटर पायी चाललेला मी पाशा पटेल आहे. विधान परिषद होती, सगळ्या सुखसोयी होत्या, सगळं होत्या. 10 किलोमीटर चाला म्हणजे कळतंय तुम्हाला का आता आपसतंय ते. थांबा ना, 1 मिनिट ऐका ना जरा, 1 मिनिट ऐका तरी. तुम्ही बोलत असताना आम्ही काही गडबड केली नाही. आता सगळे शेवटी आम्हाला बोलतो, तुम्ही सगळेजण गडबड करणार असाल तर काय करू? मी तर तुम्हाला कुणालाच बोलू देणार नाही. मग लईच मोठं खेळ आहे ते, त्याला काय करायचं? बाकी जे होईल ते होईल. नाही, आपण बोललं पाहिजे. हा, मी बोलतो ना, मग मला बोलते ना. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की सगळेच विधान परिषदेत सगळेच मंत्री झाले तर बेमान होतात, बिघडतात, अशातला भाग नाही. पुन्हा एकदा खुलासा करतो मी की मी चाललेले साक्षीदार आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब. मी विधान परिषदेवर आमदार असताना काय करत होतो ह्याचे साक्षीदार आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब. पाण्यासंदर्भात बोलण्यासाठी ते परिणिता दांडेकर आहेत, त्यांचा नद्यांचा आणि एकूणच जलस्रोतांचा अभ्यास आहे. आपण सध्या महाराष्ट्राने ज्या पद्धतीने दुष्काळ आणि अतिवृष्टी हे वेगवेगळे प्रकार बघितले. पाशा पटेलांनी जे 2 नक्षत्र सांगितले 27 ऐवजी, तेच 2 नक्षत्र महाराष्ट्राच्या कच्छपी लागलेले आहेत. परिणिता दांडेकर, तुम्ही कसं बघता या सगळ्या स्थितीकडे? मला एकतर IBN लोकमतचे धन्यवाद की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मला अतिशय या पूर्ण सभेमध्ये आम्ही तिघच राजकारणातील असल्यामुळे मला फार आश्चर्य आणि आनंद होतोय की किती त्वेषाने दोन्ही विरोधी आणि आताचे पक्ष बोलतात. 1-2च गोष्टी मला सांगायच्या होत्या. सदाभाऊ खोत स्वतः बोलता म्हणाले की उत्पादनावर आधारित खर्च पाहिजे, खर्चावर आधारित किंमत पाहिजे. या गोष्टी आम्ही ऐकल्यात निवडणुकीपूर्वी, याच गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या. 50% नफा याच्यावरती, खर्चाच्या वरती होईल असं तो कुठे गेला आता माहित नाहीये. आणि म्हणजे आम्ही तर अभ्यासक आहोत आणि आम्ही तर खरं तर सरकारशी बोलत आहोत. तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मला वाटतं की तुम्ही नाही तर अजून कोण विचार करणार, तुम्हीच अंमलबजावणी करायची याची. आता दुसरं सांगायचं, एक गोष्ट सांगते छोटीशी की पाणी, शेती, ऊस, डाळी, हवामान वगैरे याबद्दल मी निम्न तेरणा धरणावर गेले होते. लातूरचा आता खूप 2-3दा उल्लेख झाला. निम्न तेरणा धरणावर गेले होते फेब्रुवारीमध्ये, जेव्हा लातूरचं पाणी संकट अतिशय वाईट झालं होतं. तेव्हा निम्न तेरणा धरणामध्ये 5 मिलियन क्युबिक मीटर्स पाणी होतं, जे पाणी फक्त आणि फक्त पिण्यासाठी राखीव ठेवणं गरजेचं होतं, कारण ते डेड स्टॉकच्या खूप खाली आलं होतं. अगदी शेवट डेड स्टॉकच्या पण खाली होतं. जेव्हा तिथून जॅकवेल मधून लोकांना पिण्याच्या पाण्याचा सप्लाय होत नव्हता, तेव्हा साखर कारखाना डायरेक्ट त्या 5 MCM क्यूब मधून पंप करून ते पाणी उचलत होता. याच्यावर कुठलीही पॉलिसी नव्हती. याच्यावर मी स्वतः त्या तिकडचे इरिगेशन ऑफिसरशी बोलले. त्यांनी मला सांगितलं नाही, इंडस्ट्रीजना पाणी देणं तर गरजेचं असतं. त्यानंतर लातूरला ट्रेन आली. सांगायचा मुद्दा हा की पॉलिसी नसण्याचे हे आहे. तिथूनच पुढे लातूरच्या जवळ उस्मानाबादमध्ये एवढं सगळं दुष्काळ असतानाही तिकडे ऊसाचा पट्टा होता. कारण हे आत्ता जे सगळं आपल्या डाळींची चर्चा झाली तेच त्याचं कारण आहे. ऊसाच्या शेतकऱ्यांना आपण तरी बोलणं काही हे आपलं कामच नाही, कारण तोच एक काहीतरी थोडंसं शाश्वत पैसे देतोय. तिकडं जेव्हा 10 एकरमध्ये आमच्या अशोक भाऊंनी 4 एकरवरती ऊस लावला होता आणि तो जाळून टाकला, कारण त्याला पाणी देता आलं नाही. त्यानंतर डाळ लावली. डाळीला जरी तुरीला खूप जास्त भाव मिळाले, 12,000 रुपये क्विंटल भाव मिळाला, तरीही जर तुमचं 1 हेक्टर मधून उत्पादनच 1.5 क्विंटल आलं तर त्या 12,000 भावाचं काही
त्या शेतकऱ्याला काही त्याचा गरज झाली नाही, हे झालं नाही. त्याच्यानंतर खूप जण, मी पण खूप बोलले होते की अशा दुष्काळी भागामध्ये ऊस कसा घेतात, सरकारने काही पॉलिसी केली का त्याच्याबद्दल. या सरकारने पण म्हटलं होतं, सदाभाऊ खोत सगळे जे कोण सरकारमधले आहेत आता, त्यांनी पण म्हटलं होतं की आम्ही साखर कारखान्यांना पाणी देणार नाही. याच्यावर खूप गदारोळ झालं, नंतर सगळं पाणी देण्यात आलं, कुणीही त्या पॉलिसीकडे परत ढुंकूनही बघितलं नाही.